गाईज, वी आर ॲट म्हापसा आणि आम्ही लास्ट टाइम पण अंबिका कोल्ड्रिंक्समध्ये आलो होतो. म्हापसा म्युनिसिपल मार्केटच्या एक्झॅक्ट समोर एक गल्ली आहे, तिकडे आहे. आणि इकडची टेस्ट खूप अमेझिंग आहे आणि अफोर्डेबल प्राईज आहे. आत्ता आम्ही मिरची भजी मागवल्या का स्पायसी आहे. म्हणजे आधी मी खाल्लेलं तर इतकं ठीक नव्हतं, म्हणजे सम्राटची मला एवढे नव्हते आवडले. हे मस्त आहे. लास्ट टाइम पण आम्ही रोज ऑमलेट इथे खाल्लं होतं आणि मस्त असतं इकडचं. आणि आत्तापर्यंत रोज ऑमलेट जिथे जिथे खाल्लं ना, चिकनचा पीस कोणीच नाही दिला आहे, फक्त इथे मिळतो. इथे ऑमलेट पण आहे, रोस्ट पण आहे, चिकनचं पीस पण आहे, छोटंसं का होईना पण दिला आहे. आणि माझं ॲक्च्युली फेवरेट ते बॅम्बोलिनच्या नियरबाय होतं ते झालं आहे. पण आता हे खूप दिवसांनी आले तर खाऊन बघते. मस्त आहे, खूप मस्त टेस्ट आहे. खूप स्पायसीसने भरलेला आहे आणि मस्त लागतं. आणि इथे आलं तर रोज ऑमलेट तर ट्राय करा. प्लस त्यांचं एक चिकन कटलेट पण असतं आणि चिकन रोल पण असतो, तो पण मस्त असतो. कसं आहे मधून आम्ही इकडे आलो म्हापसाचं भाजी मार्केटमध्ये. आता गोवामध्ये आलो तर खास आम्ही शोधत आलो तिकडे कोकम, इकडचे ओले काजू, कारण की आता सीझन पण आहे ओल्या काजूचा वगैरे. तर ओल्या काजूचा आहे, कैरीचा आहे, आंब्याचा आहे, सगळ्याचा सीझन आहे. आणि आम्हाला इथे फिरायला जाम मजा येते. मार्केट खूप मोठं आहे असं बघायला गेलं तर. आणि आता ते दाखवते, सगळं फ्रेश माल आला आहे इकडे भाज्या वगैरे. मेन आपण आता इकडे जाऊया कोकम वगैरे शोधायला. बघा गावठी भाज्या सर्व. इकडे काहीतरी गावठी भाजी दिसली आहे, काय काय माहिती काय आहे. तुरणा फळ आहे हे, काय म्हणतात त्याला. कशात भाजी करतात त्याची, खायची. कसं आहे वाटा. 50 रुपयाचा वाटा. तुरणा काय, कुठून आणता तुम्ही हे. रानाचे. हे उन्हाळ्यातच येतं का, हे आत्ताच येतात का. टेस्ट मस्त आहे. कशी आहे टेस्ट. मस्त गोड आहे, वेगळंच टेक्स्चर आहे त्याला, रवाळ असं टेक्स्चर आहे. कसं आहे हे, कितीला 50 रुपये. हा पण द्या, म्हणजे आम्हाला द्या. तिकडे नेतात बॉम्बेला बी. हा काय, आम्ही पहिल्यांदा बघितलं हे. आमच्या इथं नाही बघितलं मी कधी. चांगले वर्षाने एकदा भेटतात. जाईल 50 रुपये वाटा. भेंडी पण आहेत, गावठी भेंडी आहेत. आपल्याला भाज्या वगैरे असतात. हे काय काजू आहेत काय. आणि हे बर्नीमध्ये काय आंबे, कैरी असते ना ती आंबवत. कैरी का, कैरी आंबवून ठेवतात ती. आणि इकडे काजू येतो, कसे काजू. 50 रुपयाचे काजू. आणि इकडे पण आहे बघा, हे सर्व मार्केट आहे. मी इकडे आलो त्या मार्केटमध्ये, खूप मोठं मार्केट इकडे ना. खूप मोठं आहे. आम्ही तर कुठून आलो, फिश मार्केटच्या इकडून, पण तिकडून चालू झालं आणि इथे आलो आहे. आता खूप गोष्टी आहेत. आता फळं भाज्या पण आहेत, मध्ये मध्ये प्लांट्स पण ठेवले तसे विकायला, छोटे छोटे. मध्ये थ्रिफ्ट शॉप पण आहे इकडे. आणि आता कोकम अजून मिळाला नाही आम्हाला. आंबे कसे आहे आंबे. 80 रुपये डझन. काजू आहेत, आंबे. आणि कोकम आगळ पण आहे. आणि हे जांब किती मोठे. हा, हे मी बघितलं मगाशी. हे काय आहे. कोकोनट ऑइल. आणि कागळ वगैरे आलेले. चिंच कशी दिली. 200 रुपये. आणि हा राईस आहे ना, ब्राऊन राईस. हो, नाही काय आहे, राईस नाही आहे, ब्राऊन राईस आहे. कितीचा आहे हा. 80 रुपयाचा पॅकेट आहे. राई आहे. रागी आहे, रागी रागी नाचणी.
कशी आहे ती? सगळं 50ला आहे. 50 रुपये. कोकम कुठे मिळेल इकडे? हे कोकम आहे बघ. मोठं मार्केट आहे का हे? कोकम सापडलं आता 300 रुपये पाव. आणि हे आगळ आहे ना? आगळ आहे. आगळ कसं आहे? आगळ 130 रुपये. अर्धा लिटर. अर्ध रेट चांगला आहे तो घरगुतीचा. 130 रुपये अर्धा लिटर आगळ घरगुती. आणि कोकम कोकम 300 रुपये. 300 रुपये. किती येतात 300 रुपयाला? 300 रुपये पाव किलोवर जादा येते. पाव किलोपेक्षा जास्त. 400 रुपये 100 पीस आहेत. हां ओले काजू आहेत. ओले का? 400 रुपये 100 पीस. मला द्या ना अर्धा किलो. अर्धा किलो द्या. कैरी आले मार्केटमध्ये. नारळ आहे, फणस आहेत. असं मार्केट आहे इकडे. आता आम्ही पुढे इकडे आलो तर आजींकडून कोकम घेतलं. इकडे मिळालं आम्हाला कोकम. 200 रुपयाचा कोकम 150ने दिला आहे यांनी आम्हाला. दाखवा दाखवा कसं आहे. चांगलं आहे ना? हो. कोकम आहे बघा. ठीक आहे बघा. आजी किती चांगली आहे बघा. एक केळं पण दिलं त्याने खायला. नाही एकच दे एकच दे. नको नको. चला आता इकडे कोकम घेतलं आहे मी. आता निघतो पुढे. त्या आजींकडे सुट्टेच पैसे नव्हते तर आता त्यांना सुट्टे करायला आलो होतो मी पैसे. इकडे जाम जाम आले. जाम एकदम फ्रेश जांबू म्हणतो आपण. तुमचं वय किती आता? 80 झाले. रोज येतात तुम्ही इकडे? असं इकडचा भाजी मार्केट होतं. मस्त आहे. खूप साऱ्या भाज्या आहेत. पण इकडे एवढी गरमी आहे ना की गरमीमुळे इकडे फिरायचं मन होत नाही. तर बघू आता. आज खूप गरमी होती पण ना. घाम मला घाम. आणि मला केळं दिलं खायला असंच जस्ट. म्हणजे आम्ही त्यांच्याकडनं काहीतरी विकत घेतलं म्हणून. चला आता आपण निघूया आता पुढे. आता अंजुनाचं मार्केट दाखवूया ना. पण ते थोडं वेगळं मार्केट आहे. अंजुनाचं फ्ली मार्केट आहे. आता माहीत नाही तिथे आहे की नाही. कारण मला अरपोरा मार्केट तर नाही मिळालं आणि तिकडची लोक बोलतात की ते मार्केट्स बंद झालेत. लेट्स सी. असं नको व्हायला. आणि मी एक दिवस फक्त त्या शॉपिंगसाठी वाढवून घेतलाय. तिकडे गेल्यावर कळलं की नाही तर मग मस्त पोपट होणार आहे. आम्ही गोवामध्ये थांबणार. कालच जाणार होतो घरी. पण आता आम्ही खास थांबतो तर त्या मार्केटसाठी थांबलो आहेत. कारण की शॉपिंग करायचं कपडे नाहीतर ज्वेलरी वगैरे. तर तिकडे खूप चांगले चांगले असतात. आपण बघूया आता जाऊन. बॉईज मी अंजुनाला आहे आणि अंजुनामध्ये मी एक मस्त जॉईंट शोधला आहे. एक हॉटेल आहे ज्याचं नाव आहे पूजा ज्यूस अँड स्नॅक्स सेंटर. नाव जरी ज्यूस अँड स्नॅक्स असेल ना तरी इथे फिश थाळी मिळते. आणि खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि बरं झालं कमी लोकांना माहिती आहे कारण आम्हाला गर्दी नाही मिळाली. तर आता मस्त दुपारच्या उन्हात आम्ही थोड्या फॅनमध्ये बसलो आहे. तर आम्ही आता चणक थाळी मागवली आहे आणि प्रॉन्स थाळी चणक थाळी. आणि इथे मेन्यू हा प्रकार नाही आहे. तुम्हाला दुपारी आलं तर फिश थाळी मिळेल. त्यांना विचारायला लागेल. अमाऊंट कॉस्ट जे पण आहे ते त्यांना विचारायचं आहे आणि तुम्हाला ते सांगतील काय काय अवेलेबल आहे. सो तुम्ही ऑर्डर करू शकतात. ठीक आहे. सो आमची फिश थाळी येते. तो ह्या हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे आणि माझ्यासमोर आता आहे प्रॉन्स थाळी आणि चणक थाळी. सेमच गोष्टी आहेत दोन्ही थाळ्यांमध्ये पण क्वांटिटी इज टू मच. ही प्रॉन्स थाळी आहे 350ची आहे आणि चणक थाळी प्रॉन्स थाळी आहे 300ची. चणक थाळी आहे 350ची. आणि ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहे. म्हणजे क्वांटिटी ऑफ रस्सा व्हेज भाजी आणि प्रॉन्स आणि भात ही खूप जास्त आहे. आता मी सांगते तुम्हाला काय काय आलं आहे. हा रस्सा आहे ना ह्याच्यात दुधी भोपळा आहे आणि कोलंबी आहे. हे बघा दुधी भोपळा कोलंबी. तिवळ आहे. सॅलड आहे. लॉंग बीन्सची भाजी आहे. तिसरी आहे माझं फेवरेट प्रॉन्सचे 4 पीस आहे. रवा फ्राय. भात पण खूप आहे. लोणचं पण आहे. सेम ह्याच्यात चणक थाळी आहे तर चणक फ्राय आहे रवा फ्राय. आणि हे बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम आहेत. आणि अंजुनामध्ये तुम्ही जर आलात कोणाला विचारलं तर
तुम्हाला इकडचे लोकल त्यात सांगतील की हां इकडे जा म्हणून. आणि नशिबाने गर्दी कमी आहे आज, तर आम्हाला पटाक्कन मिळालं आहे. 5-10 मिनटं थांबलो असू ना. आता ही आलेली आहेत. मी खाते, थांब जरा दाखवते खाऊन. अच्छा, एक गोष्ट आहे, इकडे आलात ना तर खूप सारे लाईक विनायक, आनंद वगैरे अशा खूप प्लेसेस आहेत ज्या तुम्ही जाऊ शकतात. लक्झुरियस आहे किंवा अमाऊंट पे, म्हणजे तुम्ही जेवढं पे कराल त्यानुसार मिळतं तुम्हाला. बट अशा लोकल ठिकाणी पण एकदा ट्राय करा, कारण टेस्ट एकदम घरगुती असते, खूप मस्त. आणि एवढं सगळं मिळतं घरगुती जेवणामध्ये, तर काय वाईट आहे. चला स्टार्ट करते. चणकचा पीस आहे ना 350 ना सर, पातळ आहे खूप, पण फिश फ्रेश आहे. नाही मस्त आहे. हे पीस दाखवते, मस्त फ्रेश आहे आणि लगेच सुटला. चणकचा पीस एकदम थिन स्लाइस केला आहे. आणि आम्ही जेवतो, मला भूक लागला. खूप भारी. तर आम्ही इकडे यायचं कारण म्हणजे आम्ही 10 वर्षापासून इकडे गोवामध्ये येतो. आणि असं नाही की वर्षातून आम्ही 3दा तर गोव्याला येतो. तर ह्या टाईम आम्ही शूटसाठी आलेलो. आता म्हणजे यायचं नव्हतं, पण शूट आलं इकडे गोवामध्ये, तर आम्ही इकडे आलो. तर आम्ही इकडचं गोवामधलं सर्व फूड एक्सप्लोअर केले. तर आम्ही जास्त करून सर्वात पहिले फेमस होतं ते आनंद फेमस होतं. त्याच्यानंतर विनायक फेमस झालं. म्हणजे आनंद थाली तिकडे चांगली होती, म्हणजे आनंद हॉटेल आहे, नंतर विनायक हॉटेल आहे, तर ते विनायक फेमस झालं. तर आम्ही आज पण विनायकला चाललेलो, पण आमच्या इकडचे लोकल जे फ्रेंड्स आहेत तर ते बोलले की तुम्ही इकडचं लोकल फूड का ना ट्राय करत. तिकडे खूप मस्त फूड मिळतं आणि इकडे लोकल लोकच येतात. आणि आता आजूबाजूला तेच बसले. आणि गोवाला इतकी गर्दी आहे आता, म्हणजे आता विकेंडला तर असते, तर वीकडेला आता तर आहे आज बुधवार ना, बुधवार आहे आणि आज एवढी गर्दी आहे. तर आम्ही ते बोललो की इकडे पूजामध्ये आहे, तर आम्ही चला ट्राय करूया. इकडे पूजामध्ये आलो आणि अक्षरशः इकडे क्वांटिटी पण चांगली आहे, टेस्ट पण भारी आहे आणि तुम्हाला 10 मिनटात डिश पण येते, म्हणजे जास्त गर्दी वेटिंग पण नाही. कारण की जास्त लोकांना माहिती नाही म्हणून आम्ही ते दाखवलं. रीलवर जर फेमस झालेत ना लोक तिकडेच पळतात, तर असं नवं करू. इकडे ना लोकसला विचारत जा. आम्ही जसं विचारत आलो ना तर विचारत जा. आणि फिश हातानेच खायची, चमच्याने चव नाही. मस्त आहे. हेवन. गोईज, वी आर बॅक ॲट अंजुना. आणि अंजुनाला वेनसडेचं मार्केट असतं, वेनसडे फ्ली मार्केट नाव आहे. तर लकीली आम्हाला मिळालं हे, आणि बाकीचे सगळे फ्ली मार्केट्स बंद आहे. आणि वेनसडे खास ठेवून घेतलेला याच्यासाठीच की काय एक्झॅक्टली ते मिळतं ते दाखवायला. दोन्ही साईडला शॉप्स आहेत, असे स्टॉल्स वगैरे मांडले आहेत आणि खूप मोठं दिसतं आहे पूर्ण. इथे अँटिक वगैरे पण दिसत आहेत, ज्वेलरी आहे, कपडे आहेत, पर्सेस आहेत, शॉल्स आहेत. इकडे पण काय साड्यांचे वगैरे इथे खूप मिळतात. साड्या शिवतात आणि त्याचे क्लोथ्स डिझाईन करतात, तर असे पण आहेत. खूप मस्त मस्त आहे, खूप मोठं आहे. पुढे पण खूप आहेत. ते थोडं युनिक कलेक्शन आहे. आता जर मी इथून काही घेतलं तर मी आय थिंक सेपरेट ब्लॉगच बनवेल त्याचा, जर घेतलं तर. खूप काही अरे बापरे, खूप मोठं आहे. ओके, आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी वेनसडे मार्केटसाठी हा दिवस जपून ठेवलेला, म्हणजे एक्स्ट्रा दिवस वाढवलेला गोवा ट्रिपसाठी. आणि नशिबाने वेनसडे मार्केट आहे अंजुनामध्ये. सो आता मी थोडीशी शॉपिंग करेन. बट तुम्हाला जर सॅटर्डे नाईट मार्केट वगैरे पाहिजे असेल अरपोराचं, तर ते नाही आहे. वॅगेटॉरचं ते पण बंद झालं आहे. तर तुम्हाला फ्ली मार्केटला यायचं आहे तर तुम्ही वेनसडे ठेवून द्या एक बस. आता तुमचं माझ्यासारखं पोपट होईल. मी सॅटर्डेला पण गेलेली, सॅटर्डेला अरपोराला गेली, बघतं तर सगळं बंद. तिथे विचारलं तर वॅगेटॉरचे पण बंद होते. सो इथे असे ज्वेलरी वगैरे आहेत खूप सारे, आणि इथे असे वेगवेगळे कुर्ता, जॅकेट्स, त्या टाईपचे कपडे आहेत. आणि आता सकाळची वेळ आहे, आम्ही लवकर आलो आहे मुद्दाम, नाहीतर मग खूप गर्दी होते, सो नाही बघायला मिळत. ओ इथे
काय मस्त आहे. तुमच्यासाठी बनवले हे हा एकदम मस्त बनवलंय. माहिती कळालं मला आपल्याला बघा चांगले चांगले डिझाईन घेऊन जाऊ यार काय मस्त आहे. बॅग आहे छान कस्टमाइज करतात हा इकडे. हे बघ चामड्याचं आहे ना हे. हे कितीच आहे? हे 2800 चे हम्म, हे अशी एकदम 3700 700 900 तुम्हाला पण कमी सांगतो आपले माणसं तुम्ही काय मस्त आहे. कुठून आला तुम्ही आम्ही मुंबईचे. अहो मी मुंबईचा आहे राव मुंबई कुठले तुम्ही? मुंबई कुठं आम्ही येतो फिरून येतो मग येते. काय घेता थंडपीठ नाही नाही घेताला परतून हा येऊ वाट पाहतो इथूनच आहे. मला परत जायचं आहे पुढे. हे इकडे असे सगळे क्लोदिंगचे पण आहेत खूप सारे. डिफरंट व्हरायटी ऑफ क्लोथ्स आहेत. आता हे काही डिझाईन्स तर मुंबईमध्ये पण मिळतात. कुलाबा कॉजवेला तर मी बघितलेले आहेत. सो इथे शर्ट्स आहेत मुलांसाठी. क्या रेंज में है? ओके 300 ते 600 मध्ये मुलांचे कपडे आहेत. आणि हे खूप मोठं आहे. लाईक काही ठिकाणी तर डिफरंट आहेत. युनिक कलेक्शन आहे. काही ठिकाणी सगळे सिमिलरच स्टाईलमधले. इकडे काय आहे ज्वेलरी वगैरे आणि टॉप्स वगैरे सगळं मिक्स आहे. ज्वेलरी पण आहे, बॅग्स आहेत, क्लोथ्स आहेत. एका स्टोअरमध्ये काही ठिकाणी सगळं मिळतं. ये क्या है? टॉप्स है. कितने का है? 350. किती मस्त आहे. काहीतरी युनिक मिळतं इकडे म्हणून. तर पूर्ण क्लोथ्स आहेत, म्हणजे टॉप्स आहेत आणि हे बॅग्स आहे. बॅग्स की रेंज क्या आहे? 400. मस्त आहे यार. असं काही फेंगशुई वगैरेचे पण गोष्टी मिळतात आणि बऱ्याच गोष्टी आहेत यार. एकदम मस्त पेंडेंट्स आहेत खूप सारे. वेगळे रेंज आहेत. तर प्रत्येकाची रेंज सांगत बसली तर रात्र होईल. आहे ते सगळे मला खादी टाइप्स कपडे दिसतात. हाँ तो वो क्या मस्त है. इसका क्या कॉस्ट है आपके हाथ में? वो 1800. मस्त आहे. हे बाई इथे पण आहेत. हे सगळे साड्यांचं शिवलेत. हां इथे पूर्ण साड्या वगैरे असतात ना त्याचे डिझाईन्स बनवतात. साड्या फाडून कस्टमाइज करतात. जॅकेट्स आहेत किंवा टॉप्स आहेत किंवा वन पीस आहे. हे सगळं इकडे. क्या रेंज आहे? 1500 2000. अच्छा जैसे लेगे वैसा. अच्छा 1500 2000. इकडे पर्सेस आहेत, चप्पल्स आहेत आणि प्रत्येकाचे रेट्स काही ठिकाणी अफोर्डेबल आहे, काही ठिकाणी थोडं जास्त कॉस्टली आहे. काय आहे? कडा आहे. किती हेवी आहे होते. ये क्या है? कड़ा है क्या? ये क्या है? कितना? ये किती हेवी है. अरे लकड़ी क्यों ऐसे डाले? वो उसमें लकड़ी डालता है भैया. हाँ टूट लकड़ी. गया तो फिर? हाँ लकड़ी डालता है. सबका अलग अलग आहे क्या? 200च्या रेंजमध्ये हे इयरिंग्स आहेत. खूप व्हरायटी आहे. आणि इथे बघाल तर ब्रेसलेट्स पण खूप सारे आहेत. दिस गाय फायनली बॉट समथिंग. हे मस्त दिसतंय आणि खूप मोठं आहे. अजून खूप फिरायचं आहे. खूपच मोठं आहे. नको 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 मॅडे आहे तसा पॅटर्न. नेकलेस तर घ्या. काही ठिकाणी आहे म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये सांगतात. व्हेरी नाईस. ब्रेसलेट, ज्वेलरी, एंकलेट्स 350. कम हो जाएगा देखिए. हे कुशनचे कवर्स वगैरे आहे. इसका क्या प्राइस है? 300 रुपयाचे. जोडी क्या? एक. पण किती मस्त आहे. काही घरात ठेवायच्या अशा वस्तू आहेत. मस्त आहे रे. वर्षा पहिले आलेली अरपोरा मार्केटला गेलेली तर तिकडे पण असेच हे होते. ते 100ला होते. इथे 200ला आहे. पण किती अमेझिंग व्हरायटी आहे. आणि इथे पण आहे, तिथे पण आहे. ब्रास, गोल्ड आणि म्हणजे असं सिल्वर असं मिक्स. नॉट रिअल सिल्वर बट आहेत.
इकडे पण वेगळ्या वेगळ्या रेंजेस लावल्या आहेत. 100चे आहेत ते, खूप क्यूट आहेत. 250, 300 अशा रेंजमध्ये आहेत. 400 मस्त मस्त आहेत. तुला पाहिजे का ह्यातलं काय? तिकडे पण पुढे डिफरंट व्हरायटी ऑफ इयरिंग्ज आहेत, रिंग्स आहेत. ते अंबाडाला लावतात ते पण आहे. 700, 400, 300 अशा रेंजमध्ये. रिंग्स कलेक्शन इज व्हेरी युनिक आणि काही गोष्टी फक्त गोव्यामध्ये मिळतात तुम्हाला. मला आता शॉपिंग करायची आहे, पण जोपर्यंत माझं तुम्हाला दाखवून होत ना तोपर्यंत मी शॉपिंग नाही करणार. आता सकाळची वेळ, मला यायचं सकाळी या. बोनी टाईम असतो ना तर तुम्हाला स्वस्तात मे बी मिळू शकतं. हो, इथे पण तेच आहे सोफासाठी वगैरे, खूप मस्त मस्त आहेत. आय एम व्हेरी टायर्ड, पण इकडे ना असं मस्त वाटतंय ना शॉपिंग करायला. काही काही गोष्टी घेतल्या आहेत, एक दोन आणि मस्त मिळाले. डील चांगली मिळते. आणि इथे पण काही काही जे शॉप्स आहेत ना ते ब्रँड्स आहेत आणि त्यांनी ते स्वस्तात काढलेत. कॉजवेला कसं असतं तसं त्या टाईपचं. गर्दी वाढली बघा आता लोक यायला लागली. सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळचे 8 वाजेपर्यंत हे मार्केट चालू असतं. तर तुम्हाला यायचं तर वेडनेसडेलाच या फक्त, बाकी कधीच येऊ नका, कारण हे सगळं नाही बघायला मिळत बाकीच्या दिवशी. थोडीफार शॉपिंग आम्ही पण केली. तुम्हाला यायचं आहे तुम्ही या. मस्त इकडे खायला वगैरे पण असतं, शॉपिंगला पण आहे, ड्रेसेस आहे, ज्वेलरी आहे, भरपूर युनिक गोष्टी पण मिळतात. स्पेशली मला ड्रेसेसमध्ये एवढं काही मिळालं नाही युनिक, पण ज्वेलरी तर कचऱ्यासारखी आहे. हां, इथे बघ किती लोक बसले आहेत. फॉरेनर्स बसलेत सगळे. फॉरेनर लोकांना बाहेर बसायला जाम आवडतं. बॉईज, आम्ही परत आलो आहे अंजुनावरनं बागाला. बागाजवळ एक मस्त प्रॉपर्टी मिळाली आहे.